महाराष्ट्रातील एक शांत आणि निसर्गरम्य खेड्यात विठ्ठल नावाचा एक साधा शेतकरी राहत होता। विठ्ठलचं आयुष्य म्हणजे शेती आणि निसर्गाशी जुळलेलं होतं। त्याला प्राणीमात्रांवर खूप प्रेम होतं। एका वादळी दिवशी विठ्ठलला त्याच्या शेताजवळच्या झाडीत एक लहान घाबरलेलं हरणाचं पिल्लू सापडलं। ते आपल्या आईपासून दुरावले होते। विठ्ठलने त्याला प्रेमाने उचलून घरी आणलं आणि त्याची पत्नी रखुमाई हिच्या मदतीने त्याची काळजी घेतली। त्यांनी त्या हरणाचं नाव ठेवले हिरवा। पण विठ्ठलला माहित होतं की वन अधिकारी आपल्यावर कारवाई करतील, म्हणून त्यानं ते बांधून न ठेवता कधीही ते आपल्या घराजवळ येईल आणि जाईल असं मग त्याला वाटलं आणि मग त्यांनी ते बांधलं नाही, जेणेकरून आपल्यावर कारवाई सुद्धा होणार नाही याचीच खात्री त्यांनी करून घेतली। दिवसेंदिवस हिरवा विठ्ठलच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनला। विठ्ठल आणि हिरवा यांच्यात एक अनोखे आणि निस्सीम प्रेमळ नातं जुळलं। हिरवा विठ्ठलच्या मायेच्या स्पर्शात सुरक्षित आणि आनंदी राहायचा। तो कधीही बांधलेला नसायचा, तरी विठ्ठलच्या घरालाच तो आपलं सुरक्षित आश्रयस्थान मानत असे। विठ्ठल शेतात ट्रॅक्टर घेऊन गेला की हिरवा नेहमी त्याच्यासोबत जायचा। त्यांच्यातील ही मैत्री पाहून सारे गावकरी चकित होत असत। एक दिवस विठ्ठल ट्रॅक्टरनं शेतात नांगरणी करत असताना अचानक ट्रॅक्टरचे ब्रेक फेल झाले। ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन एका मोठ्या दगडाला धडकला आणि उलटला। या भीषण अपघातात ट्रॅक्टर खाली दबून विठ्ठलचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। जवळच असलेला हिरवा हा अपघात पाहून वेड्यासारखा धावला। त्याला काही समजत नव्हतं। तो आपल्या निष्प्राण मित्राच्या शरीराला हुंगत होता, आपल्या डोक्यानं त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होता, पण विठ्ठल शांत झाला होता। हिरवाच्या मोठ्या काळ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या। त्याच्या मूक किंकाळ्यांनी तो परिसर भरून गेला। विठ्ठलच्या जाण्यानं तो पूर्णपणे अनाथ झाला होता। दुसऱ्या दिवशी विठ्ठलच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली। सारा गाव दुःखात बुडाला होता। अंत्ययात्रेची वेळ जवळ आली तेव्हाच एक हृदय हेलावून टाकणारं दृश्य सर्वांना दिसलं। हिरवा वेगानं गर्दीतून वाट काढत थेट तिरडी जवळ आला। तो शांतपणे आणि दुःखी नजरेनं विठ्ठलच्या पार्थिवाकडे पाहत राहिला। त्यानं आपले डोके विठ्ठलच्या पायांना टेकवले, जणू तो त्याला अंतिम आदरांजली वाहत होता। एका प्राण्याचं हे निस्सीम प्रेम पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले। जेव्हा अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली तेव्हा हिरवा त्या गर्दीत सर्वात पुढे विठ्ठलच्या तिरडीला सोबत करत चालला होता। तो स्मशानभूमीत एका झाडाखाली उभा राहून विठ्ठलच्या चितेला अग्नी देण्याचा क्षण पाहत होता। अग्नीच्या ज्वालांनी विठ्ठलच्या पार्थिवाला वेढताच हिरवाच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले। अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यावर हिरवा बराच वेळ त्या जागेजवळ थांबला, आपल्या मित्राच्या अखेरच्या निरोपाचं दुःख व्यक्त करत। यानंतर हिरवा कधीच त्या गावात परतला नाही। तो जंगलात निघून गेला। विठ्ठल आणि हिरवा यांच्या मूक प्रेमाची ही कहाणी त्या खेड्यात मैत्रीचे आणि निस्सीम सहानुभूतीचं एक प्रतीक म्हणून कायमची अमर झाली। माणसाच्या आणि प्राण्याच्या नात्यात प्रेम आणि निष्ठा किती खरी आणि शुद्ध असू शकते, हे या हरणानं आपल्या कृतीतून सिद्ध केले।